नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। तर आत्ताची ब्रेकिंग न्यूज म्हणजे तुमचा JEE सेशन 2 चा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे। बऱ्यापैकी मुलांनी चेक सुद्धा केला आहे। ज्यांचा कुणाचा चेक करायचा बाकी आहे त्यांना खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, पटकन जा आपला रिझल्ट चेक करून या। बऱ्याचशा मुलांचा मेसेज आले की दादा चांगला स्कोर आला, खराब स्कोर आला। ज्यांचा कुणाचा चांगला स्कोर आलाय त्यांचं हार्दिक अभिनंदन, आणि ज्यांचा थोडा खराब स्कोर आलाय त्यांनी टेन्शन घ्यायचं कारण नाहीये। आपल्याकडे अजून भरपूर अपॉर्च्युनिटीज आहे, आपल्याकडे सीईटीचा स्कोर सुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका। ज्यांचा चांगला स्कोर आलाय त्यांनी पण जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये की दादा पुढे कसं अप्लाय करायचंय, काय करू या स्कोरचं, काय करायचे, पुढचे प्रोसेस काय करायची, या सगळ्या गोष्टींसाठी। तर प्रत्येक कॉलेजमध्ये 20% सीट्स अलॉट असतात की JEE मार्क्सवरून, तर यामध्ये तुम्हाला ॲडमिशन इझिली भेटून जाऊ शकतं। बट या सगळ्या प्रोसेस करायच्या आहेत कशा? पहिल्या अटेम्प्टला माझा स्कोर चांगला आला होता, दुसऱ्या अटेम्प्टला माझा स्कोर थोडा कमी आलाय, किंवा दादा ह्या अटेम्प्टला माझा स्कोर चांगला आलाय बट माझा पहिला अटेम्प्ट खराब गेला होता, तर माझा नेमका स्कोर कोणता कन्सिडर करणार आहे? तर तुमचा जो दोन्हीपैकी बेस्ट स्कोर असतो तो कन्सिडर केला जातो इथून पुढे तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी, किंवा जो बेस्ट स्कोर आहे त्याहूनच तुम्हाला पुढे ॲडमिशन पण भेटेल, तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट सुद्धा होईल। तर ज्यांनी JEE आणि सीईटी दोन्ही दिले त्यांनी पुढे अप्लाय कसं करायचंय, काय प्रोसेस फॉलो करायची आहे, कोणत्या स्कोरवर तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं, या सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे। या सगळ्या प्रश्नावर उत्तर म्हणून आपण लवकरच लॉन्च करत आहोत दादा सीईटी वाला पर्सनल काउन्सिलिंग, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे पर्सनलाइज ऑप्शन फॉर्म, प्रत्येक कॉलेजचा सिक्वेन्स आणि ब्रांच वाईज कट ऑफ्स, आणि तुम्हाला पूर्ण असिस्टन्स असणार आहे आमच्याकडून कॉलेज सिलेक्शन आणि ब्रांच सिलेक्शनसाठी। कंटिन्यू तुम्हाला कॉल, मेसेज, सपोर्ट भेटणार आहे। ओव्हरऑल तुम्हाला ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, काय प्रोसेस फॉलो करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर देण्यात येणार आहे। तर ज्यांना कुणाला आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोलमेंट करायचं आहे त्यांच्यासाठी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। इथून पुढे काउन्सिलिंग रिलेटेड भरपूर काही अपडेट्स येणार आहे। पूर्ण ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत तुमच्यासोबत दादा सीईटी वाला कायम असणार आहे। आणि ज्यांना कुणाला काय अजून काही डाऊट्स असतील त्यांनी देखील आपल्या कमेंट्समध्ये नक्की कळवा। थँक्यू।